नमस्ते देवी और सज्जनो. आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. तर देवी और सज्जनो, आज मी उकळलेल्या आलूची सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी दाखवणार आहे. तर इथे मी हे उकळलेले आलू घेतलेले आहेत आणि आलूची साल काढून घ्यायची आहे. एकदम 5 मिनिटात बनण्यावाली रेसिपी आहे. तर पूर्ण आलूची साल काढून घेतली आहे. एका पॅन मध्ये टाकायचं आहे 1 चमच तेल. तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमच टाकायचा आहे जिरा, अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच लसण अद्रकची पेस्ट टाकायची आहे. लसण अद्रक छान भाजल्याच्या नंतर अर्धा चमच टाकूया लाल मिरची पावडर, अर्धा चमच धने जिरा पावडर, अर्धा चमच गरम मसाला, थोडीशी हळद. हे मसाले जळू नये म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. मसाल्यामध्ये हे आलू टाकायचे आहे. चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ. कोथिंबीर टाकूया. आलूमध्ये पूर्ण मसाला ॲब्झॉर्ब होईल तोपर्यंत असंच चालवायचं आहे. 2 मिनिट कव्हर करून शिजवूया. 2 मिनिट झालेले आहेत. बघा, खूप छान असे आलू झालेले आहेत. याला तुम्ही आलूची भाजी म्हणा किंवा आलूचे काप म्हणा, फ्राय आलू म्हणा, आणि खायला खूप भारी आणि टेस्टी लागतात. आणि याला शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण पहिलेच आलूला उकळून घेतलेला आहे. एकदम सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे. तर सज्जनो, ही आलूची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.